नमस्कार. आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने. फलटण तालुक्यातील सोमंतळी या गावामधून एक युवक दिनांक 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिनी बेपत्ता झालेला आहे. दिनांक 14 जानेवारी रोजी बेपत्ता झालेला हा युवक अद्यापही घरी परतलेला नाही. याबाबत हा जो युवक आहे त्यांचे बंधू माझ्या समवेत आहेत. फलटण ग्रामीण पोलिसात त्यांनी याबाबतची तक्रार दिलेली आहेत. मला नेमकं तुमचं नाव सांगा सुरुवातीला. सागर दादा दडस. आणि जो बेपत्ता युवक झालाय त्याचं नाव सांगा. सतीश दादा दडस. हा नेमका कधी बेपत्ता झालेला आहे? 14 तारखेला. काय नेमकं तुम्हाला त्या ठिकाणी सांगून काय गेलता नेमका? त्या अगोदर मला एक सांगा, हा व्यवसाय काय करत होता? ड्रायव्हर होता. तुम्ही तुम्ही काय करता? ड्रायव्हरचा. बर. हा 14 तारखेला घरी काय सांगू गेला नेमका? कामावर चाललोय म्हणून सांगितलं. काय काम नेमकं करायचं? हा ड्रायव्हर होता. कशाच्या गाडीवरती ड्रायव्हर होता? ट्रॅक्टरवर होता. ट्रॅक्टरवरती. हो. आणि तुम्ही ज्या संध्याकाळी 14 तारखेला हा संध्याकाळी घरी आला नाही, त्यानंतर पुढे काय केलं मग? काय नाही म्हणलं गेला असं ट्रॅक्टरवर. हा. मी नाही लवकर काय केलं असं. म्हणजे कुणाच्या ट्रॅक्टरवरती हा ड्रायव्हर होता? सोनवडीचा ट्रॅक्टर होता. सोनवडीचा कुणाचा ट्रॅक्टर? सोनवलकरांचा. बर. आणि तो ट्रॅक्टर कुठे घेऊन गेला होता हा? तिकडं चाळीसगावकडे जातात ते. म्हणजे पुढची फरंडीचा ट्रॅक्टर. हा. बर. आणि ट्रॅक्टर घेऊन कुठे गेला होता हा? तिकडे जातात खाली. बर. आणि ते माघारायला 14 तारखेला. 14 तारखेला घरी आलता. घरी आल्यानंतर कुटुंबामध्ये काय सांगून गेला तो तुम्हाला? घरी सांगितलं कामावर चाललोय परत. हा. आणि परत मग आलाच नाही. मग तुम्हाला कधी माहित झालं हे सर्व? नंतर असं विचारत 2-3 दिवस त्याचा फोन लागला नाही ना. हा. मग विचारत गेल्यावर कळलं की अशी भांडणं झाली म्हणून. मग याबाबत तुम्ही पुढे काय पोलिसांमध्ये तक्रार वगैरे काय केली का? हो, रात्री दिली. कधी? काल रात्री. काल रात्री दिली. पोलिसांमध्ये तक्रार दिली. हो. या मग काल किती वाजता दिली आहे तक्रार? दिली असं 10-11 वाजता. रात्री 10-11 वाजता. पोलिसांकडून काय पुढे कारवाई? चांगलं चाललंय त्यांचं. करतात व्यवस्थित तपासणी. तपास चालू आहे सध्या. दुसरी काय याबाबत त्याची माहिती काय सांगू शकता का? नाही काय हाईच. होय. दुसरं नाही काय. लग्न वगैरे झालंय का? नाही झालं. नाही झालं. नाही. आता तुमची काय मागणी आहे नेमकी? काय नाही, जे म्हणजे योग्य आहे ते तपास व्हावं. दुसरं काय नाही. आणि जे खरं आरोपी त्यांना सजा मिळावी. दुसरं काय नाही. आरोपींना शिक्षा झाली पाहिजे हा. असं तुमचं म्हणणं आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता दिनांक 14 जानेवारी पासून हे जे सतीश दादा दडस हे सोमंतळी या गावचे होते आणि त्या राहत्या घरातून ते गायब झाले आहेत. ट्रॅक्टर चालक म्हणून ते काम करतायत आणि 14 तारखेपासून गायब झाल्यानंतर 2-3 दिवसांनी या ठिकाणी कोणताही त्यांच्याशी संपर्क न झाल्यानंतर त्यांचे भाऊ, त्यांचे लहान भाऊ तुम्ही यांनी फलटण पोलिसांमध्ये तक्रार या ठिकाणी दिलेली आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगताप साहेब यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी या तात्काळ ही तक्रार आलेली असल्याचं सांगितलं आणि याबाबतचा तपास सुरू केला असल्याचं सांगितलं आहे. नेमकं आता हा जो युवक आहे जो सतीश दादा दडस याचा तपास आता फलटण ग्रामीण पोलिसांनी सुरू केला आहे आणि आपण या घडामोडींवरती लक्ष ठेवून राहणारच आहोत. आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने. नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी फलटण.